2:45 वाजलेले आहेत आणि आज मला 2 ऑर्डर आलेले आहेत अचानक त्या पण. म्हणजे एक नंतर मी निवांत थोडंसं झाले होते आवरून कामं वगैरे आणि त्यानंतर मला पटापट 2 फोन आले की एंगेजमेंटचा केक पाहिजे आणि दुसरा म्हणजे ॲनिव्हर्सरीचा केक पाहिजे. आता हे दोन्ही वेगवेगळे कस्टमर होते, त्याच्यामुळं मी पटापट ऑर्डर घेतल्या. सकाळची कामं आवरलेली होती, फक्त पटापट किचन थोडंसं क्लीन केलं आणि मी लागले कामाला. पहिला मी केक 1 किलोचा 400 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन मी छान बॅटर तयार केलं आणि बेक करायला ठेवून दिला. 50 मिनिटं आपल्याला हे केक बेक करायचा आहे कन्व्हेक्शन ओव्हनमध्ये. आता 2 केक 1-1 किलोचे होते, म्हणजेच हा खूप वेळ खाऊ कामं आहेत आणि एंगेजमेंट आणि ॲनिव्हर्सरीचे केक आहेत, त्यामुळे मी दोघांनाही एकच डिझाईन सजेस्ट केली आणि त्यांनीही मान्य केली, कारण केक वेगवेगळ्या ठिकाणी जाणार होते आणि 2 सेम प्रकारचे केक मी केले. तर पहिला बेस मी जो आहे तो बेक करून घेतलेला आहे 50 मिनिटं. तोपर्यंत मी दुसरा बॅटर वगैरे तयार केलं आणि पहिल्याच भांड्यामध्ये मी हे ओतून घेतलं. आता आपल्याला हे गोल टीनपासून हार्ट शेपचे केक करायचे आहेत दोन्ही पण. तर मी पहिला केक जो आहे तो क्रम कोट करून घेतलेला आहे आणि आता हे फ्रीजमध्ये जाऊ देऊयात. आता हे फ्रीजमध्ये क्रम कोट करून ठेवला आहे. त्याच्यानंतर मी दुसरा क्रम कोट करायला घेतला आणि परत पहिला काढला, दुसरा ठेवला. तर मी आता ही कटिंग करत आहे, कारण आपल्याला गोल टीनपासनं गोल बेसपासनं आपल्याला हार्ट शेप तयार करायचा आहे, ते मी करत आहे. ऑर्डर दुपारच्या वेळी आल्यामुळं थोडीशी घाई झाली, कारण अचानक ऑर्डर आली की आपल्याला ते बेस तयार करायचे असतात फ्रेशली, त्याच्यानंतर ते सेटही झाले पाहिजे, ते सगळं टेन्शन असतं. आणि आजचे केक तर खूप साऱ्या लोकांपर्यंत हे पोहोचणार होते. दोन्ही केक फंक्शनचे होते, त्यामुळं खूप छानच असं परफेक्ट मला हे द्यायचे होते. अर्थात मी प्रत्येक वेळेलाच माझे केक खूप परफेक्ट असतात, खूप छान असतात, पण खूप लोकांमध्ये जेव्हा जाणार असतात त्यावेळेला थोडी अजून काळजी घेतली पाहिजे फिनिशिंगला, फुलांना वगैरे. तर आपण हे फुलं छान ह्या बेसवर ठेवून घेऊयात. आता 4:30 वाजले होते आणि 4:30 वाजता माझा पहिला केक रेडी होता. दुसरा केक जो आहे तो क्रम कोट करून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. बाकी कटिंग करून फक्त हार्ट शेप देऊन वरची फिनिशिंग करून घ्यायची होती. क्रम कोट करून सेट करून घेतलेला आहे. हा रेडी झालेला आहे. कंप्लीट 4:45 झालेले आहेत, 4:30 4:45 झालेले आहेत आणि मुलंही शाळेतून आलेले आहेत. मला माहिती आहे की शाळेतून आल्यावर माझा अर्धा पाऊण तास त्यांच्यामध्ये टाईमपास होणार आहे, त्याच्यामुळे मी पहिला क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि आता हा केक रेडी आहे. हा केक थोडा लवकर पाहिजे होता, त्यामुळं मी पटकन एक केक रेडी करून घेतला आहे आणि दुसरा केक जो आहे तो 7 वाजता द्यायचा होता. थोडंसं किचन परत एकदा आवरलं, मुलांना दूध चहा वगैरे काय ते दिलं आणि त्याच्यानंतर माझा 1 तास गेला. 5:45 वाजले होते मला दुसरा केकही करायला. तर बघू शकता तुम्ही, हा केक माझा 5 वाजता रेडी झालेला आहे आणि आता मी फोन केलेला आहे की तुमचा केक रेडी आहे, घेऊन जा म्हणून. तर ते लगेचच आले घ्यायला 5 वाजता केक आणि ते घेऊनही गेले. तुम्ही बघू शकता मस्त फिनिशिंग वगैरे छान आलेली आहे. खाली मी लेस लावलेली आहे लाल कलरची. तर आता मी थोडंसं 1 तास माझा गेला मुलांमध्ये, त्याच्यानंतर मी दुसरा केक करायला घेतलेला आहे. फिनिशिंग वगैरे देऊन झालेली आहे. ह्या
ह्या केकला मी 4 वरती फुलं आणि 2 खाली फुलं असे दिलेले आहेत. कलर मी सेम ठेवलेला आहे, लेसही तीच लावलेली आहे, फक्त ग्रीन लीफ वगैरे काढलेले आहेत, पानं वगैरे काढलेली आहेत, कारण थोडासा वेगळे पण वाटावं आपल्यालाच म्हणून. सिल्वर डस्ट त्याच्यावर मारल्यामुळे तर अजून खूप सुंदर असा केक आपला तयार झालेला होता आणि समोरच्यांना खूप आवडला. हे नक्की केक दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह होता, खूप छान दिसत होता आणि आपले केकला शक्यतो आतून खूप क्रीम कमी असते, इव्हन वरतूनही खूप कमी असते, त्यामुळे समोरच्याला आपला केक खूप आवडतोही. तर तुम्ही बघू शकता माझ्या आजच्या ह्या 2 ऑर्डर आहेत त्या मी कंप्लीट केलेल्या आहेत. जवळजवळ मला 1 वाजल्यापासून ते मी 6 वाजेपर्यंत हे केक करत होते. थोडासा वेळ लागतो कारण सेट व्हायला केक ठेवावा लागतो. सेट झाल्याशिवाय केक चांगले लागत नाहीत. अचानक 1 तासात आणि 1.5 तासात काहीही होत नाही. हे सगळे फेक व्हिडिओ असतात की 1 तासात केक दिला, 2 तासात केक दिला, पण ते केक खायला चांगले लागत नाहीत. त्याच्यामुळं पूर्णपणे व्यवस्थित सेट करूनच केक केला पाहिजे आणि दिलाही पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत, व्लॉग सोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.